अपर आय डी जनरेट करताना एखाद्या विद्यार्थ्याच्या नावापुढे जनरेट हे टॅब ॲक्टिवेट झालेलं दिसत नसेल तर त्याचं कारण आपण शोधूया काय आहे ते. त्यासाठी काय करायचं तर या ठिकाणी, कारण जनरेट टॅब हे निळ्या रंगामध्ये जनरली, पण या ठिकाणी ते पुसट अशा रंगात दिसते. तर याला आपण क्लिक करूया, कारण पाहूया काय. आता काय काळजी घ्यायची ते करण्यासाठी तर अपारची या ठिकाणी सूचना आली, अपार आय डी जनरेशन डिजेबल्ड, म्हणजे डिजेबल्ड आहे या ठिकाणी, कारण हा विद्यार्थी मी आजच इम्पोर्ट केला आहे त्याच्यामुळे त्याचं डिजेबल दाखवते. तर प्लीज एन्श्योर द फॉलोइंग कंडिशन्स बिफोर प्रोसिडिंग फॉर आधार आय डी जनरेशन. स्टुडंट्स बेसिक प्रोफाईल शुड बी अपडेटेड, म्हणजे विद्यार्थ्याचं प्रोफाईल अपडेट केलेलं असावं. स्टुडंट शुड हॅव ए युनिक पेन असाइन, विद्यार्थ्याला पेन आय डी दिलेला तयार केलेला असावा. देन आधार डिटेल्स शुड बी प्रोव्हाइडेड अँड व्हेरीफाईड, आधार डिटेल दिले पाहिजे आणि ते व्हेरीफाईड पाहिजे. स्टुडंट नेम इन स्कूल रेकॉर्ड अँड नेम ॲज पर आधार शुड बी सेम, दोन्हीकडे सेम नेम असले पाहिजे. मोबाईल नंबर शुड बी अपडेटेड इन द स्टुडंट्स प्रोफाईल, आणि विद्यार्थ्याच्या प्रोफाईलमध्ये मोबाईल नंबर अपडेटेड पाहिजे. स्टुडंट्स ऑल फॉर्म्स शुड बी कम्प्लिटेड, दॅट इज GP जनरल प्रोफाईल, EP एज्युकेशनल प्रोफाईल आणि FP फॅसिलिटी प्रोफाईल अँड फायनलाइज, आणि फायनलाइज टॅब टाकले पाहिजे. त्यानंतरच आपल्याला पुढील माहिती भरता येईल. धन्यवाद.